जनशिक्षण संस्थान ही भारत सरकारची योजना आहे आणि त्या योजनेला ज्या जिल्ह्यामध्ये राबवलं जातं त्या जिल्ह्याचं नाव पुढे असतं. म्हणजेच काय, तुमचा हा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण झाल्यानंतर किती दिवसाचा आहे, हेअर ड्रेसर करून 40 सेकंडचा अभ्यास, 3 तासाप्रमाणे 40 मला 4 तासाचा अभ्यास. तर तुम्हाला 40 दिवस ट्रेनिंग यायचं आणि तुमचा जो काही सिलेबस आहे मॅडम तुम्हाला पूर्ण करून देतो. ब्युटी पार्लरशी संबंधित कोर्स जरी असला तरी पण हेअर ड्रेसिंगच्या संदर्भात हेअरस्टाईल असेल, हेअरकट असेल, डोक्याचा सिलेबस जरा जास्त आपण बाकीचं पण आपण सगळं घेतो. तर डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंतचा अभ्यास करायचा. हेअरकट असेल, हेअरस्टाईल असेल, हेअर कलर असेल, हेअर मेहंदी असेल, मसाज असेल, मेनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिनेशन, शाळांचे काही प्रकार असतात, बरोबर. शाळेच्या प्रकारानुसार मेकअप असतात, गाडी मेकअप असतात. तर हे सगळं झालं आपला अभ्यास. आपला अभ्यास करून शिकत असताना आपल्या लोकांना काय बनवायचं आहे, सुंदर बनवायचं आहे, खूप बनवायचं आहे, बरोबर. आपण सुंदर पण बनवत नाही, खूप पण बनवतो. त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये आपण काय करतो, थोडासा बदलतो, बरोबर. त्या व्यक्तीमध्ये काय बदल करतो आपण, त्याच्या व्यक्तिमत्वात बदलतो. आपला तो असाच आहे, आपल्याला कशात बदल करायचा आहे, व्यक्तिमत्वात. आता मला सांगा, मी मेकअप केलाय का, इथेच आपण दिगंबरपणे मेकअप केलाय का, मी परत नाही येणार, परत तुम्ही आमच्या दोघांना पण मेकअप, बरोबर. एकदा ही कन्सेप्ट तुम्हाला कळली ना की तुम्हाला अभ्यास शिकायला समजायला होतो. माझी एक हेअरस्टाईल आहे, माझा एक हेअरकट आहे, माझा एक हेअर कलर आहे, माझे विशिष्ट कपडे, माझ्याकडे सगळे कपडे माझे आहेत ते, माझी एक विशिष्ट ज्वेलरी आहे, माझी एक विशिष्ट बोलण्याची पद्धत आहे, माझी एक विशिष्ट चालण्याची पद्धत आहे. यालाच म्हणतात मेकअप. माझा एक काय आहे, मेकअप. माझा मेकअप कोणाचा आहे, ट्रेनरचा आहे, शिक्षकाचा, एक मार्गदर्शकाचा. मला गुरु लोकमंदिर का दाखवले, मला दोन काय म्हणजे हे सर, माझा मेकअप सरांचा आहे. पण दारुड्याचा मेकअप कसा करणार आपण मला सांगा. तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला एका गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचा, बरोबर. आणि रोल कसला आहे, दारुड्या. त्याचा मेकअप कसा असणार, हातामध्ये ज्वेलरी काय असेल, दारूची बॉटल, त्याची काय झाली, दारुड्याची ज्वेलरी. चालणार कसा,